नमस्कार मित्रांनो, द इन्फिनिटी अकॅडमीवरती तुम्हा सर्वांचं स्वागत। मी अरुणराज तुम्हाला आज शिकवणार आहे राष्ट्रपती राजवट हा विषय। उत्तर प्रदेशमध्ये ह्या वर्षी निवडणुका होणार आहेत आणि ओमायक्रॉनचा वाढता प्रभाव बघता सगळीकडे असा सूर दिसतोय की उत्तर प्रदेशमधल्या या निवडणुका पुढे ढकलायला हव्यात। परंतु आपलं जे केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्यांचं म्हणणं असं आहे की अशा डायरेक्ट निवडणुका पुढे ढकलता येणार नाही, त्या संदर्भातल्या काही तरतुदी आहेत, असं डायरेक्ट कसं ढकलणार आम्ही। जर का राष्ट्रपती राजवट वगैरे लागू असेल तर विचार करता येऊ शकतो, परंतु परिस्थिती तशी नाहीये, राष्ट्रपती राजवट लागू नाहीये, मग निवडणुका पुढे कशा ढकलायच्या। आणि त्या अनुषंगानेच आज आपण चर्चा करणार आहोत ह्या राष्ट्रपती राजवटीविषयी आणि त्याचा इंट्रो देखील आपण बघण्याचा प्रयत्न करूयात। ठीक आहे, तर बघा, आणीबाणी विषयक तरतुदी जे आहेत त्याचा तुम्ही जर का लक्ष्मीकांत वापरत असाल तर त्याच्यामध्ये सर्व काही दिलेलंच आहे, तरी देखील काही महत्त्वाचे पॉइंट जे आहेत ते आपण आज बघूयात। इमर्जन्सी, तर दॅट इज पार्ट 18 जो आहे, भाग 18, कलम 352 ते कलम 360 या दरम्यान आपल्या इथं आणीबाणी विषयक तरतुदी दिलेल्या आहेत। जर का काही इमर्जन्सी सिच्युएशन अराईज झाली किंवा इमर्जन्सी सिच्युएशन असेल आणि त्यावेळेस काय करायचं हे जर का सरकारला ठरवायचं असेल तर त्यावेळेस ही कलम जी आहे ती लागू होतात। आपल्या इथं 3 प्रकारची इमर्जन्सी आहे बघा। 352 एक कलम आहे, 356 एक आहे आणि 360 एक आहे। 352 नुसार जी लावली जाते ती राष्ट्रीय आणीबाणी, 356 नुसार जे काही असतं ते राष्ट्रपती राजवट आणि 360 जे आहे ती असते आर्थिक आणीबाणी। आज आपण डिटेलमध्ये राष्ट्रपती राजवट बघणार आहोत। आता कशासाठी इमर्जन्सी असते, तर सार्वभौमत्व, एकता, अखंडता, सुरक्षा, लोकशाही राजकीय प्रणाली आणि घटना अबाधित राखणे हा ह्याचा मागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असतो। जर का इंग्लिश मीडियम वाले बघत असाल, सार्वभौमत्व इज युअर सॉव्हरेनिटी, इंटिग्रिटी, हे सगळे जे आहेत ते शब्द। 3 प्रकारच्या आणीबाणी मी मगाशी सांगितलंच होतं। कलम 352 आर्टिकल 352 कोणते कोणते आहेत त्याच्यासाठीचे कारण, युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव। यांनाच आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, आर्टिकल 352 हे कशासाठी, वॉर, देन एक्सटर्नल ॲग्रेशन आणि आर्म्ड रेबिलियन। हे जर का 3 परिस्थिती असतील देन अँड देन ओनली राष्ट्रीय आणीबाणी, नॅशनल इमर्जन्सी जी आहे ती डिक्लेअर केली जाते। कलम 356 जे राष्ट्रपती राजवटी संदर्भात आहे, राज्यामध्ये जर का घटनात्मक व्यवस्था कोलमडली तर ती व्यवस्था ज्यावेळेस असते तर ते उद्भवल्यानंतर काय करायचं, तर दॅट इज आणीबाणी। कोणती, राष्ट्रपती राजवटवाली, त्यालाच आपण काय म्हणतोय, राष्ट्रपती राजवट देखील म्हणलेलं आहे, यालाच राज्यातील आणीबाणी देखील म्हटलेलं आहे आणि घटनात्मक आणीबाणी देखील म्हणलेलं आहे। इंग्लिश वाल्यांसाठी प्रेसिडेंट रूल, स्टेट इमर्जन्सी और कॉन्स्टिट्यूशनल इमर्जन्सी। ठीक आहे, आणि फार महत्त्वाची गोष्ट जी आहे ह्याला तुम्ही स्टार करून ठेवा तुमच्या पुस्तकामध्ये किंवा नोट्स असतील तुमच्या जवळ, तर या परिस्थितीस घटनेत आणीबाणी अशी संज्ञा काय केलेली नाही, वापरलेली नाही। तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात ह्याच्याविषयी जर का विचारलं, सब खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं जर का दिलं, कलम 356 हे राष्ट्रपती राजवटी संदर्भात आहे क्रमांक 1, आणि क्रमांक 2 राष्ट्रपती राजवटी संदर्भात आणीबाणी अशी संज्ञा वापरलेली नाही, असे जर का 2 स्टेटमेंट दिलेले असतील तर कोणतं बरोबर कोणतं चूक हे तुम्हाला लक्षात राहील। त्याच्यामुळे नाही हा फार महत्त्वाचा शब्द आहे, आणीबाणी अशी संज्ञा वापरलेली नाही। देन कलम 360 इट इज रिलेटेड टू युअर फिनान्शियल इमर्जन्सी, आर्थिक आणीबाणी असते। जर का भारताचं आर्थिक स्थैर्य याला धोका उत्पन्न झाला तर फायनान्शियल इमर्जन्सी जी आहे ते डिक्लेअर होऊ शकते। अशी परिस्थिती एकदा आली होती बघा की 1991 ला जर का तुम्ही एलपीजी मॉडेल बघता, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन वालं, तर त्यावेळेस आपल्याकडे काय होतं, फॉरेन करन्सी जी आहे ती अजिबात अवेलेबल नव्हती। क्रूड ऑइल कुठून आणायचं अशी परिस्थिती झाली होती, कारण की त्याच्यासाठी पैसे डॉलरमध्ये द्यावे लागणार होते आणि मग ते जवळपास संपत आले होते, आठवडाभर पुरेल इतकेच पैसे शिल्लक होते। मग त्यावेळेस आपल्या इथं अशी परिस्थिती उद्भवली होती, तरी देखील आपण त्याच्यातून सही सलामत बाहेर पडलो। मागच्या वर्षी ज्यावेळेस कोरोनाची पहिली लाट आली, पहिल्या लाटेच्या दरम्यान देखील आर्थिक आणीबाणी लागू शकते का अशी एक शक्यता वर्तवली गेली होती, कारण की म्हणजे जेव्हापासून औद्योगिक क्रांती वगैरे सुरू झालेली आहे, देश असा 100% बंद आहे असं कधीच घडलं नव्हतं। पण पहिल्या लाटेच्या वेळेस सर्वत्र काय, उद्योगधंदे बंद, ऑटोमोबाईल बंद, मॅन्युफॅक्चरिंग कोणतंही असेल ते बंद होतं, सरकारी कार्यालय बंद होते, शाळा बंद होते, तुम्ही आम्ही सर्व हे जाणतोच। त्यावेळेस असं वाटत होतं की कदाचित आर्थिक आणीबाणी लागू शकते का, परंतु जर का तुम्ही आजचा पेपर वाचला
तर तुम्हाला लक्षात येईल ह्या वर्षीचे अंदाज किती आहेत, 9 to 10% ग्रोथ जी आहे ह्या वर्षीची असं सांगितलेलं, विच इज व्हेरी गुड वन. 9 to 10% चांगले आकडे. तर येऊयात आपल्या मूळ मुद्द्याकडे, राष्ट्रपती राजवटीकडे. तर कलम 355 अनुसार घटनेतील तरतुदीप्रमाणे प्रत्येक राज्यातील सरकार काम करीत आहे का नाही हे सुनिश्चित करणं हे केंद्र सरकारचं कर्तव्य. इथं तुम्हाला देऊ शकतील की राज्यपालाचं कर्तव्य आहे असं देतील, तर तसं नाहीये, हे केंद्र सरकारचं कर्तव्य. जर राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडली तर या कर्तव्याचे पालन करण्यासाठी केंद्र सरकार कलम 356 अंतर्गत राज्याचं शासन आपल्याकडे घेतं आणि यालाच काय म्हटलेलं आहे, प्रेसिडेंट रूल. मराठीमध्ये राष्ट्रपती राजवट याला म्हटलेलं आहे. राष्ट्रपती राजवट दोन कारणांसाठी लागू करता येते. जर का घटनात्मक तरतुदीनुसार राज्याचं सरकार काम करत नाही आणि अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अशी राष्ट्रपतींची जर का खात्री पटली तर 356 ने राष्ट्रपती आपले शासन लागू करू शकतात. हा शब्द फार महत्वाचा आहे. खात्री कोणाची पटायला पाहिजे, राष्ट्रपतींची खात्री पटायला पाहिजे. इथे तुम्हाला परत राज्यपाल हा शब्द देऊ शकतात, त्याच्यामुळे व्यवस्थित हे वाचलं गेलं पाहिजे. आणि राज्यपाल अहवाल देतो, राज्यपालाच्या अहवालानुसार किंवा तसा अहवाल नसेल तरीही राष्ट्रपती ही कृती करू शकतो. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. अहवाल कोणी द्यायला पाहिजे, राज्यपालाने द्यायला पाहिजे. कोणाला द्यायला पाहिजे तर राष्ट्रपती महोदयांना द्यायला पाहिजे. जाहीर कोण करतं, राष्ट्रपती महोदयच करणार. ज्यावेळी केंद्राने दिलेल्या आदेशांचे पालन करण्यास राज्य असमर्थ असेल त्यावेळी घटनेतील तरतुदीप्रमाणे राज्याचं सरकार काम करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण जर का झाली, असा निष्कर्ष राष्ट्रपतीने काढला तर कलम 365 नुसार काय होतं, ती आणीबाणी लागू केली जाते. आता आपण कोणते कोणते कलम बघितले, एक बघितलं आपण 352, हे होतं तुमचं राष्ट्रीय आणीबाणी. नंतर बघितलं आपण 356, जर का राज्य सरकार हे घटनात्मक तरतुदीनुसार काम करत नसेल तर हे असतं. आणि 365 केंद्र सरकारच्या सूचनांचे जर का पालन करत नसेल तरी देखील राष्ट्रपती राजवट. आणि 360 देखील बघितलं होतं आपण, ते कशासाठी होतं तर इट वॉज आर्थिक आणीबाणी. हे 4 कलम. आता भरपूर जणांना अभ्यास करत असताना टेन्शन येतं, एवढे सारे कलम कधी पाठ करायचे, जर का पूर्ण आपली घटना आहे त्याच्यामध्ये 400हून अधिक कलम आहेत तर इतके सगळे पाठ कसे करायचे. इतके सगळे पाठ करायची गरज नसते, हे समजून घ्या. जर का तुम्ही पेपरचं प्रॉपर अनालिसिस केलं तर तुम्हाला लक्षात येईल काही मोजकीच कलम आपण पाठ करणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण ते तसं व्यवस्थितपणे बघणार देखील आहोत. आता संसदीय मान्यता आणि कालावधी हा मुद्दा फार महत्वाचा आहे. मनात आलं आणि लगेच राष्ट्रपती राजवट जाहीर केली असं होऊ शकत नाही. त्याच्यासाठी संसदेची मान्यता घेणं गरजेचं आहे. संसदेची मान्यता कशासाठी तर संसद जी आहे ही तुम्हाला आम्हाला रिप्रेझेंट करते. केंद्र सरकार किंवा राष्ट्रपती महोदय हे स्वतःच्या मर्जीने काम करू शकत नाहीत, त्याला सर्वांची मान्यता असणं देखील गरजेचं आहे. म्हणून हे आपल्या इथं आहे, 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांनी त्याला मान्यता द्यायला पाहिजे. दोन्ही सभागृह कोणते, लोकसभा राज्यसभा. जर का लोकसभा विसर्जित झाली असताना अशी घोषणा केली किंवा 2 महिन्यांच्या कालावधीत मान्यता देण्यापूर्वी जर का लोकसभा विसर्जित झाली तर आणि मधल्या काळात राज्यसभेने या घोषणेस मान्यता दिली तर पुनर्रचित लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसांपर्यंत ही घोषणा लागू राहते. म्हणजे काय, घोषणा केलेली आहे म्हणजे राष्ट्रपती महोदयाने घोषणा केली राष्ट्रपती राजवट आता असणार आहे म्हणून. आणि मधल्या काळामध्ये झालं काय, लोकसभा विसर्जित झाली. मग आता लोकसभा विसर्जित झाल्यानंतर काय होणार, राज्यसभेने जर का प्रोसेस केली कोणती वाली की हा राष्ट्रपती राजवटना मान्यता आहे म्हणून, मग नवीन जी लोकसभा येईल, नव्याने निवडणुका होऊन नवीन जी लोकसभा येईल, मग त्यांनी काय करायला पाहिजे, पुनर्रचित लोकसभेची जी पहिली बैठक होईल त्यांनी काय करायला पाहिजे, मग ते 30 दिवसांपर्यंत ही घोषणा लागू राहते. त्यांच्या फक्त 30 दिवसापर्यंत नव्याने मॅन्डेट घेणं गरजेचं आहे, नव्याने त्याला मान्यता मिळवणं फार गरजेचं असतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या ठिकाणी तुम्ही म्हणाले ह्या 30 ला आणि ह्याला अंडरलाईन का केलेलं आहे म्हणून. जर का तुम्हाला इथं 31 दिलं तर ते चुकीचं आहे. जर का आयोगाने तुम्हाला इथं शब्द दिला काय 1 महिना तर हे देखील चुकीचं आहे. 31 दिवस पण नाही आणि 1 महिना देखील नाही.
30 दिवस दिलेला आहे ना, तर 30 दिवसचा अर्थ 30 दिवसच असतो. फार सोपा एक रूल सांगतो तुम्हाला, एक सोपा मंत्र आहे, मी नेहमी सांगत असतो लेक्चरमध्ये. तो म्हणजे काय, रीड ॲज इट इज आणि लिसन ॲज इट इज. आपण त्याला असं नाही म्हणायचं अरे 30 दिवस म्हणजे ही 1 महिनाच होतो की, असं जर का तुम्ही म्हटलं तर ते तुमचं उत्तर काय होणार आहे, चुकणार आहे, हे समजून घ्या. त्याच्यामुळे 30 म्हणजे 30. जर का संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पाहिजे, इथं सभागृहांनी मान्यता दिली तर राष्ट्रपती राजवट 6 महिने कालावधीसाठी लागू राहते आणि दर 6 महिन्यांनी जर का संसदेची त्याला मान्यता भेटली तर 3 वर्षांपर्यंत ती वाढवता येते. हे 3 इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. हेच जर का तुम्ही आपल्या ह्याच्याकडे गेलात, नॅशनल इमर्जन्सी जी आहे, राष्ट्रीय आणीबाणी जी आहे, तिथं किती वर्षापर्यंत, अनिश्चित काळापर्यंत करता येते. राष्ट्रपती राजवट ही 3 वर्षापर्यंत असते, हे लक्षात घ्या. आता राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या घोषणा आणि अशी राजवट पुढे चालू ठेवण्यास मान्यता देणारा प्रत्येक ठराव कोणती, लागू करण्याची घोषणा हा आणि राजवट पुढे चालू ठेवण्यास मान्यता देणारा ठराव दोन्ही गृहात साध्या बहुमताने, सिंपल मेजॉरिटी इट इज. जर का त्याला मान्यता द्यायची आहे किंवा कंटिन्युएशन करायचं असेल तर इट इज बाय सिंपल मेजॉरिटी. इथे काही स्पेशल मेजॉरिटी नाही. इथे तुमचा घोळ होऊ शकतो, चुकू शकतात, कन्फ्यूज होऊ शकतात. हे जे शब्द आहेत ना, जिथं जिथं गोल करतोय हे व्यवस्थित लक्ष देऊन बघायला पाहिजे. आता हे फार महत्वाचं आहे. राष्ट्रपती राजवट 1 वर्षापेक्षा अधिक काळासाठी एका वेळी 6 महिने असे वाढवण्यास संसदेच्या अधिकारांवर बंधनं आणण्यासाठी 44वी घटनादुरुस्ती अधिनियम 1978 मध्ये एक नवीन तरतूद करण्यात आली आणि त्याच्यानुसार 2 अटींची पूर्तता करणं फार गरजेचं आहे. ते म्हणजे संपूर्ण भारतात किंवा संपूर्ण राज्यात किंवा राज्याच्या काही भागात राष्ट्रीय आणीबाणी लागू असणं गरजेचं आहे, नॅशनल इमर्जन्सी. आणि काही अडचणींमुळे संबंधित राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेता येऊ शकत नाहीत, असं कोणी सांगितलं पाहिजे, निवडणूक आयोगाने सांगितलं पाहिजे, केंद्रीय निवडणूक आयोगाने असं सांगितलं पाहिजे. तरच हे पॉसिबल होणार आहे. राष्ट्रपतींद्वारे घोषणा करून सदर राष्ट्रपती राजवट रद्द करता येते. घोषणा कोण करणार, राष्ट्रपती महोदय. इथं परत राज्यपाल देतील, पंतप्रधान देतील किंवा संसद ठराव करून राष्ट्रपती राजवट रद्द करू शकते असे देतील. तर असं नाही, राष्ट्रपतींद्वारे घोषणा करून सदर राष्ट्रपती राजवट रद्द करता येते आणि अशा घोषणेला संसदेच्या मान्यतेची आवश्यकता नसते. दिस इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट. पार्लमेंटरी अप्रुव्हल इज नॉट रिक्वायर्ड. कधी जर का त्याला काय करायचं असेल, राष्ट्रपती राजवट जी आहे ती जर का बंद करायची असेल, काढून घ्यायची असेल तर. आता राष्ट्रपती राजवटीचा परिणाम काय होतो हा देखील फार महत्वाचा आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर राष्ट्रपती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ काय करतात, बरखास्त करतात. बरखास्त म्हणजे बरखास्त. हेच जर का तुम्ही राष्ट्रीय आणीबाणी बघितलं तर तिथं काय होतं हे बघा जरा, कम्पॅरेटिव्ह तुम्ही बघायला काही हरकत नाही. इकडं काय करायचं, राष्ट्रपती राजवट लिहायचं आणि एका बाजूला राष्ट्रीय आणीबाणी लिहायचं आणि दोघांमध्ये हेच पॉइंट सगळे बघायचे. मान्यता किती कालावधीमध्ये दिली, कशी मान्यता भेटते, कोणत्या बहुमताने भेटते, परिणाम काय होतो, कोण जाहीर करतं, कोण काढून घेतं, हे सगळं बघून घ्यायचं. जेव्हा राज्य विधिमंडळ विसर्जित किंवा निलंबित केलं जातं तेव्हा काय कोण करतं, संसद राज्याचे कायदे करण्याचा अधिकार राष्ट्रपतीकडे किंवा राष्ट्रपतीने त्यासाठी नामनिर्देशित केलेल्या इतर अधिकाऱ्यांकडे सोपवू शकते. हे फार इम्पॉर्टंट आहे बघा. 3 पद्धतीच्या लिस्ट असतात, आपण बघितले सूची. एक आहे केंद्र सूची, एक आहे राज्य सूची आणि एक आहे समवर्ती सूची. मग केंद्र सूचीमध्ये राज्य हस्तक्षेप करू शकत नाही, राज्य सूचीमध्ये केंद्र हस्तक्षेप करू शकत नाही आणि समवर्ती सूची ही दोघांसाठी असते. पण जर का केंद्राला राज्य सूचीमध्ये हस्तक्षेप करायचा असेल तर त्याच्यासाठीच्या काही कंडिशन्स आहेत. 5 कंडिशन्स आपल्याला पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. पहिली कंडिशन कोणती, जर का राज्यसभेने तसा ठराव संमत केला. राज्यसभा कशासाठी असते, राज्यांसाठी असते. लोकसभा तुम्हाला आम्हाला रिप्रेझेंट करते, राज्यसभेतील मेंबर हे राज्याला रिप्रेझेंट करतात. म्हणून जर का राज्यसभेने तसा ठराव संमत केला तर केंद्र काय करतं, मग राज्य सूचीमध्ये हस्तक्षेप करतं. ही पहिली. दुसरं, जर का आपल्या देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू असेल त्यावेळेस देखील केंद्र राज्य सूचीमध्ये हस्तक्षेप करू शकतं. तिसरी त्याच्यासाठीची कंडिशन ही आहे, जर का त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू असेल तर त्यावेळेस देखील केंद्र राज्य सूचीमध्ये हस्तक्षेप करू शकतं. चौथं जे आहे, 2 किंवा अधिक राज्यांनी जर का तशी मागणी केली
कशी की राज्यसूचीतल्या ह्या विषयावरती केंद्राने काय करावा, एक आम्हाला कायदा बनवून द्यावा किंवा त्या संदर्भात तुम्ही निर्णय घ्यावा. मग संसद त्या विषयावरती निर्णय घ्यायला मोकळे होते, कायदे बनवायला मोकळे होते. आणि सगळ्यात शेवटचं जे आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी करण्यासाठी देखील केंद्र राज्यसूचीमध्ये हस्तक्षेप करू शकतं. आणि त्या अनुषंगाने हा तुम्ही पहिला मुद्दा जो आहे तो वाचून घेणं गरजेचं आहे. दुसरं, लोकसभेचे अधिवेशन जर का चालू नसताना संसदेची मान्यता प्रलंबित ठेवून राष्ट्रपती राज्याच्या संचित निधीतून खर्चाला मान्यता देऊ शकतो. संचित कन्सॉलिडेटेड फंड जो आहे इंग्लिश मीडियम वाल्या मुलांसाठी. आणि संसदेचे अधिवेशन चालू नसताना राष्ट्रपती राज्याच्या राज्यव्यवस्थेसाठी अधिसूचना जारी करू शकतो. हे इतकं महत्वाचं नाहीये, पेपरला असं नाही, म्हणजे ह्याच्या संदर्भात जास्त विचारणार नाही. फार महत्वाचा मुद्दा जो आहे, संबंधित उच्च न्यायालयाचे अधिकार आपल्याकडे घेऊ शकत नाही. कोण? राष्ट्रपती घेऊ शकत नाही, संसद घेऊ शकत नाही, राज्यपाल घेऊ शकत नाही. आपल्या इथे न्यायपालिका ही स्वतंत्र आहे. न्यायपालिकेवरती कुणीही अंकुश ठेवू शकत नाही किंवा त्यांच्या एकूण कारभारामध्ये हस्तक्षेप देखील करू शकत नाही. 38वी घटना दुरुस्ती जी आहे त्याच्यानुसार काय केलं, कलम 356 लागू करण्यासाठी राष्ट्रपतींची खात्री पटणं हे अंतिम आणि निर्णायक असेल असं सांगितलं होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये त्याला काय केलं, चेंज केलं. ॲज पर 44वी घटना दुरुस्ती केलं काय, राष्ट्रपतींची खात्री पटणं हे न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर नाही, म्हणजे ते न्यायिक पुनर्विलोकना अंडर येतं. ज्युडिशियल रिव्ह्यू ज्याला आपण म्हटलेलं आहे, व्हॉट एव्हर इज हॅपनिंग इन इंडिया, कुठलाही कायदा बनवू द्या, कुठलाही एखादं त्यांनी बिल आणलं, सपोज एखादं विधेयक आणलं आणि ते विधेयक संमत होऊन ज्यावेळेस त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ येईल, जर का त्याच्यामुळे तुमच्या मूलभूत अधिकारांवरती गदा येत असेल किंवा आपले घटनात्मक ज्या तरतुदी आहेत त्यांना जर का कुठे धक्का लागत असेल, अशी कोणतीही गोष्ट, असा कोणताही कायदा किंवा त्या कायद्यातील तरतूद जी आहे ती न्यायिक पुनर्विलोकना अंडर येणार म्हणजे येणार. ज्युडिशियल रिव्ह्यू त्याचा होणार म्हणजे होणार. देर इज नथिंग इम्युन फ्रॉम ज्युडिशियल रिव्ह्यू, हे लक्षात घ्या. ज्युडिशियल रिव्ह्यू पासून काहीही वाचू शकत नाही. हे महत्वाचे मुद्दे. काही राईट टू लाईफ म्हणजे जीवन जगण्याच्या हक्कांसंदर्भात प्रश्न टाळले जाऊ शकत नाहीत. म्हणजे तुमच्या मूलभूत अधिकारांना राष्ट्रपती राजवट ज्या वेळेस असते त्यावेळेस धक्का लागू शकत नाही. तिथे झालेली काय असते परिस्थिती, केंद्र सरकारच्या दिलेल्या निर्देशांचं राज्य सरकार पालन करत नाहीये म्हणून ती आलेली असते, किंवा त्या ठिकाणातली जी आपली कॉन्स्टिट्युशनल मशिनरी आहे ती काय झालेली असते, फेल झालेली असते. म्हणजे काय, कुणालाच स्पष्ट बहुमत मिळत नाहीये, कुणीही सरकार स्थापनेचा दावा करत नाहीये. मग अशा वेळेस तिथं ऍडमिनिस्ट्रेशन असलं पाहिजे, प्रशासन चालवलं पाहिजे. अशा वेळेस ती गोष्ट असते. त्याच्यामुळे तुमच्या मूलभूत अधिकारांना राष्ट्रपती राजवटीमध्ये धक्का लागत नाही. आता येऊयात आपल्या महाराष्ट्राकडे. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे का, तर हो, ह्याचं उत्तर आहे होय. मागच्या वर्षी सगळेजण जे MPSC प्री साठी तयारी करत होते त्यांनी सगळ्यांनी ह्या प्रश्नाची तयारी केलेली असणार आहे. तरी देखील आजवर 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. 1980 साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्रातील पुलोद सरकार बरखास्त केलं होतं. या निमित्तानं हे पुलोद सरकार काय आहे हे तुम्ही जरा गुगल करून बघा. आणि 2014 साली आघाडी सरकारमधून राष्ट्रवादी काँग्रेसनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा दिला होता आणि त्यावेळेस देखील राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. आणि रिसेंट कोणती आहे तुम्हाला माहिती आहे, तर त्याच्यामुळं ते तुम्ही करा. दिस इज होमवर्क फॉर यू. जे कोणी बघणारे आहेत, तिसऱ्यांदा आपल्या इथं राष्ट्रपती राजवट कधी लागू झाली हे तुम्ही बघा. याच्यासोबतच आतापर्यंत कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली ते बघा. सर्वात कमी वेळा कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली हे देखील तुम्ही बघून घ्यायचं. समअप करूयात आपण ह्याला. काय काय कराल, 352, 356, 365 आणि 360 हे 4 कलम तुम्ही करणार आहात. ठीक आहे. मग त्याच्यासाठीचे कारण कोणती कोणती आहेत, कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये ही राष्ट्रपती राजवट लागू होते हे बघाल. त्याला मान्यता कशी भेटते हे देखील बघाल. त्याच्यासाठी कोणत्या पद्धतीचं बहुमत लागतं हे देखील बघाल. किती काळामध्ये मान्यता घेतली पाहिजे हे देखील बघायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मूलभूत अधिकारांवरती परिणाम होतो का ते एक बघायचं. आणि जर का रद्द करायची असेल आणीबाणी तर कशी केली जाते हे देखील बघून घ्या. आणि इथे तुमची 44वी घटना दुरुस्ती प्लीज ह्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये स्किप करू नका.
आणि सोबतच आजपर्यंत राष्ट्रपती राजवटीवरती काय काय प्रश्न विचारले आहेत हे देखील तुम्ही बघून घ्या. तुम्हा सगळ्यांजवळ आयोगाचे अगोदरचे पेपर्स असतील तर ते तुम्ही कृपया बघून घ्या, जेणेकरून आत्ता जे काही सांगितलं थोडक्यामध्ये जे आपण बघितलेलं आहे, पूर्ण धडा वाचायची गरज नाही. हे मोजकेच पॉईंट जर का बघितले तर ह्याच्यातून तुमचं क्लिअर होईल. हे कुठे कामात येऊ शकतं? 23 तारखेला एक्झाम देताय सपोज, तर लास्ट मिनिट रिव्हिजन जी म्हणतो ना आपण, पटकन बघायचं हे मुद्दे बघितले का रे, ह्याच्यावरती प्रश्न नक्की येऊ शकतो तुम्हाला. त्याच्यामुळे हे मुद्दे बघितले पाहिजेत. सो थँक्स अ लॉट गाईज. जर का तुम्हाला लेक्चर आवडलं असेल, यातले मुद्दे जर का आवडलेले असतील तर लाईक करा. खाली कमेंट बॉक्समध्ये देखील सांगा तुम्हाला अजून कोणतं लेक्चर हवं आहे जे की म्हणजे लवकर घेऊन येता येईल. थँक्यू.